नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी दाणी. डिजिटॉक नेटवर्क या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो तुम्हा आम्हा सर्वांचा, प्रत्येकाचा असा विषय जो आपल्या सर्वांना एकदा तरी दिवसभरातून नक्की विचार येतो. आणि तो कुठला तर ते म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आम्ही सर्वजण एकदा विचार करताना आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्ट घडली आणि काय होऊ नये याची आपण काळजी घेतो. यासाठीचे आपलं आरोग्यवर्धक अनेक गोष्टी असतात की ज्यासाठी आपण प्रत्येकजण कधी योगा करूयात का, कधी सकाळी चालून येऊयात का, कधी आपण कोणकोणत्या गोष्टींना आपली तब्येत कमी करू शकतो, वाढवू शकतो, आहार कसा असायला हवा यासाठी दिवसभरातनं एकदा तरी विचार करतो. या सगळ्यामध्ये आपण आपल्या अशा एका ताईशी गप्पा मारणार आहोत, जी ताई आपल्या माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे याची आपली ताई म्हणजेच आपली मनाली देव. नमस्कार. आज आपण या ताईशी गप्पा मारताना आपण संपूर्ण आहार, महिला आरोग्य, योगा करण्याच्या पद्धती, प्रकार या सर्व विषयी आणि मनशांतीविषयी सुद्धा नक्कीच गप्पा मारणार आहोत. नमस्कार ताई. नमस्ते. मला सर्वात प्रथम प्रश्न हा विचारावासा वाटतोय आणि सर्वात आपण सुरुवात नक्कीच चांगली करूया. सुरुवातीला हे आपण अगदीच मनाने आणि मोकळेपणाने सांगू इच्छिते. ताईचं आपलं माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे हे तू 24 वर्ष झाले सुरू करतेस, याबद्दल खरोखर अभिनंदन. काय वाटतंय ह्या सुरुवातीच्या विचारांमध्ये किंवा अशी संकल्पना कधी मनामध्ये आली की तू ही इन्स्टिट्यूट सुरू करावी आणि ह्याच्यामुळे प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी फरक नक्की पडला पाहिजे असं तुला वाटतं? काय सांगशील? 24 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याची आता प्रगती होती. सुरुवात मी लहान मुलांना शिकवण्यापासून केली होती. मग त्यानंतर काही पॅरेंट्स किंवा काही काकू ज्या होत्या त्यांनी विचारलं होतं की तुम्ही आम्हाला योगा शिकवणार काकू. तेव्हा आपण एका व्यक्तीपासून सुरुवात केलेली होती आणि एका व्यक्तीला शिकवताना हळूहळू 2, 3, 5 असे वाढत गेले आणि तेव्हापासून ॲडल्ट्सना शिकवायला सुरुवात झाली. म्हणजे तेव्हापासून माझ्याकडे बऱ्याच महिला यायला लागल्या. जसं लहान मुलांचं आरोग्य महत्त्वाचं आहे तसं प्रत्येक आईचं आणि महिलेचं पण आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्पेशली महिलांसाठीचे काही योगवर्ग सुरू केले होते. त्यामध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक ज्या व्याधी आहेत, समस्या आहेत, त्यावर मला योग साधना किंवा काही व्यायामाचे वेगवेगळे प्रकार हे देऊन त्यांना कसं फिट करता येईल असा माझा एक विचार होता आणि त्या विचारातनं मी हे माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे. ही सर्व सुरुवात करताना असं खूपदा जाणवतं का की लहान मुलांचं आरोग्य आपण अधिक काळजी घेतली पाहिजे असं सर्वच जण आपण म्हणतो, पण या एकीकडे आपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्यायला हवी. अनेक गोष्टी करताना अनेक प्रश्न आपल्यासमोर रोजच्या रोज असतात. अगदी कोणतं आहार आपण घेतोय, कोणता आहार आपण करतोय, आपण कुठे जातोय, आपण किती काळजी घेतोय, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याप्रमाणे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी सांगू इच्छितेस की एखादी गोष्ट केल्यानंतर काय घडू शकतं आणि काय काळजी घ्यायला हवी? काय वाटतं? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, व्यक्ती, स्त्री, पुरुष यांनी म्हणजे आपलं जे रोजचं लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आहार, विहार, विचार या 3 गोष्टींना प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं आहे. आहार हा सात्विकच असला पाहिजे. आजकाल खूप जंक फूडचा जमाना झाला आहे, सो त्याच्यावर थोडंसं लिमिटेशन आणून सात्विक घरी बनवलेलं अन्न, जे ताजं अन्न आहे ते खाण्याला प्रेफरन्स जास्त दिलं पाहिजे. खूप वेळा महिलांच्या बाबतीत असं होतं की ठीक आहे उरलंय आता आपण खाऊ. तसं न करता आपणही सगळ्यांबरोबर ताजं आणि व्यवस्थित खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. खूप वेळा आपण महिला असं करतो, उरलंय ना अन्न मग खाऊन टाकू, संपवून टाकू, सो आपण पोटाचे डस्टबिन करत असतो. आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न प्रत्येकाने खाणं खूप आवश्यक आहे. मग तुम्ही ते एका वेळी खा किंवा 4 वेळा खा, तुमच्या ज्या पद्धती असतील, प्रत्येक व्यक्तीचं लाईफस्टाईलनुसार आहार हा वेगळाच असला पाहिजे. तू ते खाते म्हणून मी खाल्लं पाहिजे नाही. तुमचा देश, तुमचं राज्य, तुमची कामाची पद्धती ह्याच्यानुसार सुद्धा आहार बदलतो. तुम्ही जर खूप हेवी वर्क करत असाल, खूप ट्रॅव्हल करत असाल तर तुमचा आहाराचा पॅटर्न वेगळा आहे. तुमचं काम खूप वेळ बसून असेल, फॉर एक्झाम्पल स्क्रीनसमोर जे बराच वेळ काम करतात त्यांचा आहाराचा पॅटर्न वेगळा आहे. जी लहान मुलं आहेत त्यांचं वाढीचं वय आहे तिथे त्यांनी आहार योग्य घेतला पाहिजे. पुरुषांचा आहाराचा पॅटर्न वेगळा आहे. असं प्रत्येक बॉडीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार आहार प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही ती व्यक्ती ते खाते म्हणून मी पण हेच खाणार असं न ठेवता
आपल्याकडे खूप चांगले चांगले म्हणूया आपण राज्यात, देशात, गावात चांगले चांगले न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचा जो काय आहार असेल तो ठरवून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ज्या व्याधी आहेत त्या पण बऱ्यापैकी कमी होतात. तुमचं जे शरीर आहे ते हलकं होतं. त्यामुळे आपली सत्सद विवेक बुद्धी जागी होईल असं सुद्धा मी म्हणू शकते. कारण आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात. आपण जर खूप तामसिक अन्न खात असू, खूप जंक फूड खात असू, तर कुठेतरी आपल्या विचारांना सुद्धा शिथिलता येऊ शकते. येतेच असं नाही, पण येऊ शकते. त्यामुळे आपली बॉडी चांगली राहण्यासाठी, विचार चांगले राहण्यासाठी सात्विक अन्न खाणं हे खूप गरजेचं आहे. जसा तू मुद्दा म्हणतेस की सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, पण एकीकडे आपण असं म्हणतो की समोरची, माझ्यासोबतची जी व्यक्ती आहे ती जर का ते फूड ट्राय करते, ते जर का अन्न आपण ती खाते, तर मी खायला काय हरकत आहे, किंवा समोरचा व्यक्ती ट्राय करतोय ना, मग मी काय हरकत आहे, ही एक पद्धत झाली. तसं एकीकडे हे पण प्रमाण वाढलेलं सध्याच्या काळामध्ये दिसतंय की, किंवा कदाचित आणखी अगोदर पण दिसत होतं, समोरचा व्यक्ती एखादा योगा प्रकार ट्राय करून बघतोय ना, तर मग मी का नाही ट्राय करायचा, असं खूपदा पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती एखाद्या कुठल्याही ट्रेकसाठी जाणार असेल तर उत्साह निश्चित असावा, आवड निश्चित असावी, पण समोरचा माणूस ट्राय करतोय ना, तर मी का नाही, असे असलेल्या प्रश्नांविषयी काय वाटतं, ज्यामुळे शरीराला त्रासही काही प्रमाणात होताना दिसतो. प्रत्येक गोष्ट ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल, एक्स व्यक्ती, माझी मैत्रीण हे खातीये म्हणून मी खाऊन बघायला हरकत नाही, पण रोजच्या आहारात ते किती घ्यायचं, हे आपल्या शरीराला सुचतंय का, हे बघणं खूप आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट आयुष्यात एकदा तुम्ही नक्की करून बघा, कारण त्यात आपल्याला कळतं काय चांगलं काय वाईट. सेकंड थिंग, योगाबद्दल किंवा व्यायामाबद्दल असेल, एक ते मोटिवेशन असतं, किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते म्हणून ती व्यक्ती करते, जाऊन बघायला काही ट्रायल करायला हरकत नाही. पण अगेन, ते तुम्हाला झेपतंय का, तुमच्या बॉडीला काय गरज आहे हे बघणं आवश्यक आहे. ट्रेकचं म्हणाल, ट्रेक प्रत्येकाने करावा, पण कुठला करावा तो ज्या ट्रेकिंगच्या संस्था असतात, त्यांचे जे कोचेस असतात त्यांना नक्की विचारावं. कारण जर आपल्याला काही त्रास असतील, व्याधी असतील, तर नक्कीच तुम्ही खूप हाय लेवलचा ट्रेक करणं अपेक्षित नाही आहे. कारण तिथे तुमचं BP शूट होऊ शकतं, तुम्हाला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर हे त्रास अजून वाढू शकतात. मग त्याच्याऐवजी तुम्ही ज्या ट्रेकिंग इन्स्टिट्यूटमधनं जाणार आहात त्यांना तुम्ही तुमचे जे काय शारीरिक तक्रारी आहेत त्या पहिलं सांगणं आवश्यक आहे की मला हे त्रास आहे. त्या व्यक्ती, ट्रेकिंगचे जे क्लब आहेत ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात की सध्या तुम्ही हा ट्रेक करा, मग हा जमला की पुढच्या 2 महिन्यांनी तुम्ही हा करा. सो मग चांगल्या क्लबमधनं, चांगल्या संस्थांमधनं जर तुम्ही केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पुन्हा गुडघेदुखी असेल किंवा काही अर्थायटिस आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, किंवा काही फेमिनाईन प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सुद्धा आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नॉट ओन्ली फॉर ट्रेकिंग, पण कुठलाही व्यायाम प्रकार करताना, इवन योगासनं करण्याच्या आधी क्लास ते लोक जेव्हा जॉईन करतात तेव्हासुद्धा मी सगळी हिस्ट्री घेते की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांना गाईड करतो. खूप वेळा काय होतं की महिलांना प्रॉब्लेम लपवतात, त्याचं कारणं पण आहेत, मी म्हणजे त्यावर पण बोलीनच. त्यामुळे ती कारणं न लपवता तुम्ही जर कॉन्फिडेन्शियल जर त्या ट्रेनर ठेवत असेल तर ती कारणं द्यावी त्यांनी लिहून, त्यानुसार तुमचं वर्कआउट घेणं सोपं जातं आणि मग त्या व्याधी पूर्ण नाहीशा होतं. ट्रेकिंग हे जसं मगाच्या प्रश्नामध्ये उदाहरण म्हणून घेतलं, हो. अशा अनेक गोष्टी असतात की आपण समोरच्या व्यक्तीला पाहून, समोरच्या आपल्या ग्रुपला किंवा समोर जे कोणी सहभागी असतील त्यांना पाहून आपण करतो. ट्रेकिंग अगदी निश्चित एक छोटं उदाहरण होतं म्हणूया. पण असे काही योगा प्रकार आहेत की जे स्वतःसाठी खूप रोजच्या दैनंदिन आयुष्यात एकदा तरी आपण दिवसभरातला अर्धा तास, काही ठराविक मिनिटं काढून आपण प्रयत्न केला पाहिजे, ती गोष्ट करायला पाहिजे. असे कोणते प्रकार आहेत की जे लहानपणापासून ते अगदी ज्येष्ठ आपण करू शकणाऱ्या वयापर्यंत आपण म्हणूया, ती गोष्ट केल्यानंतर आरोग्य तर नक्कीच शांत राहील, आरोग्य तर नक्कीच व्यवस्थित असेल, पण यासोबत मनशांती पण नक्कीच वाटते, काय सांगशील? योगामध्ये असा जर विचार केला तर जवळजवळ 84 लाख आसनं सांगितलेली आहेत. एवढी आसनं करणं नक्कीच शक्य नाही आहे. त्यामुळे जी गरजेची काही 10-12 आसनं आहेत ती रोज प्रत्येकाने करणं आवश्यक आहे, जी तुमचं शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवायला मदत करतात. मानसिक स्वास्थ्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा काही प्राणायाम, मेडिटेशन हे रोज करणं आवश्यक आहे. प्राणायाममध्ये सुद्धा भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, दीर्घ श्वसन, हे 3 ज्या गोष्टी आहेत, रिदमिक ब्रीदिंग एक्सरसाइज,
हे जर प्रत्येकाने रोज केलं तर मनःशांती खूप छान मिळते. खूप वेळा खूप व्यक्तींची खूप चिडचिड झालेली असते, इरिटेट झालेले असतात, खूप ते अनइझी झालेले असतात. तर अशा व्यक्तींनी जर हे ब्रीदिंग एक्सरसाइज रोज केले 5 ते 10 मिनटं, तर त्यांना मन शांत राहण्यासाठी नक्कीच मदत होते. कारण आजकाल अगदी रस्त्याने जाताना सुद्धा आपण म्हणूया की इतकं ट्रॅफिक आहे, रस्ते खराब आहे, प्रत्येकाला उशीर होत असतो. मग अशा याच्यामध्ये सुद्धा खूप चिडचिड होते. मग ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा त्याचा कामावर परिणाम होतो. तिथे पोचल्यावर तुम्ही जर 3 ओंकार म्हटलेत किंवा थोडंसं डीप ब्रीथ केलं तर तुमचं डोकंही लगेच शांत होतं, मन शांत होतं आणि कामामधलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. त्यामुळे हे एक मी जस्ट उदाहरण दिलं. अशाच गोष्टी तुम्ही घरीसुद्धा स्वयंपाक करताना किंवा करायच्या आधी थोडंसं ओंकार जप करणं किंवा एखादं चांगलं गाणं लावणं मनःशांतीसाठी हे सुद्धा खूप आवश्यक आहे. हा जसा मुद्दा तुम्ही म्हणालात की ही गोष्ट खरी आहे, खूपदा अनेकदा चिडचिड होणं किंवा मला नॉट ओके वाटतंय असं पण खूपदा म्हणतो. तर ह्या गोष्टीसाठी जसं प्राणायाम महत्त्वाचं आहे तसं आपल्या सर्वांसाठी, अगदी तुझ्या माझ्यासाठी पण असा खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो की महिला म्हणून आपल्या डोक्यांमध्ये अनेक विषय असतात. स्वयंपाकापासून ऑफिसपासून बाहेरचे आपले काही प्रश्न, असे अनेक प्रश्न जसे पुरुषांना असतात तसेच महिलांना पण असतात. पण आरोग्याविषयी महिला काही प्रमाणात, जसं तू म्हणतेस की योगा टीचर म्हणून किंवा इन्स्टिट्यूट ग्रुप म्हणून हेड असताना काही प्रमाणात महिला व्यक्त होत नाहीत. मनातल्या अनेक गोष्टी मनातच साठवून ठेवतात की अरे ह्या ताईला का सांगायचं, किंवा आपण आपल्याकडे गोष्टी सहन करू शकतो असं म्हणून सांगतात. तर याविषयी महिला आरोग्य म्हणून अशी कोणती गोष्ट सांगशील की जी सर्व महिलांनी नक्की जपायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे महिलेनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण जसं आपण म्हणतो महिला शिकली प्रगती झाली, तसंच त्या महिलेचं, घरातल्या महिलेचं आरोग्य जर उत्तम असेल तर ती घर छान सांभाळू शकणार आहे. महिलेचे हे खूप तारेवरची कसरत होत असते. कारण स्वतःचं बघा, घरातलं बघा, मुलांचं बघा, ऑफिसचं बघा, बाहेरच्या अजून 4 गोष्टी बघा. त्यामुळे तिचं नाही म्हटलं तरी स्वतःकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. आणि आई झाल्यावर तर दुर्लक्ष हे खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे मी असं प्रत्येकीला दुर्लक्ष करते असं नाही म्हणणार, पण एक 80 to 90% महिलांचं दुर्लक्ष नक्की होतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे उठल्यावर त्यांनी 5 मिनटं तरी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. 3 ओंकार म्हटले पाहिजे. ओंकार म्हणायचे नसतील तर तुम्ही निदान ब्रीदिंग एक्सरसाइज तरी केले पाहिजे. 2 किंवा 3 सूर्यनमस्कार तुम्ही घातले पाहिजे. छान गरम पाणी प्या आणि त्यानंतर 2 मिनटं शांत बसा. स्वतःबद्दल चांगला विचार करा. म्हणजे आय एम फिट, आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडंट असे काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन द्या. हार्डली याला 4 ते 5 मिनटं लागतात आणि हे दिल्यानंतर तुम्ही तुमच्या रोजच्या कामाला सुरुवात करा. कारण प्रत्येक महिलेचं काम तर काही चुकलेलं नाही. तिला घरचं काम हे आहेच. काही जणांना कमी आहे, काही जणांना जास्त प्रमाणात. त्यामुळे अशी तुम्ही जर सुरुवात केली तर त्या 5 मिनटामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाणार आहे. त्यानंतर तुमची पहिली सगळी गडबड संपली की मग तुम्ही योगासनं किंवा तुमचा आवडता व्यायाम प्रकार करणं खूप आवश्यक आहे. आजकाल आपण बघतोय की झुंबा ॲरोबिक्सचा पण खूप ट्रेंड आहे किंवा जिमचा ट्रेंड आहे. तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम नक्की करा, पण त्याच्या बरोबरीने 5 तरी योगासनं रोज करा. त्यामध्ये सुद्धा भुजंगासन, भद्रासन, त्रिकोणासन, धनुरासन आणि सर्वांगासन ही 5 आसनं आपल्या पूर्ण बॉडीला सुंदर आतून बाहेरून करण्यात खूप मदत करतात. पण पुन्हा ह्या आसनांना डूज आणि डोंट्स दोन्ही आहेत. जर कोणाला स्पॉन्डिलिसिस असेल किंवा पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम असतील, PCOD, PCOS असेल किंवा युट्रस रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही व्याधी असतील, तर ते आसनं करण्याआधी मात्र कोणीही योगा एक्सपर्ट किंवा तुमचे जे फॅमिली डॉक्टर किंवा गायनॅक असतील यांना तुम्ही विचारणं, त्यांना कन्सल्ट करणं हे खूप आवश्यक आहे. सध्या आणखीन एक खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न वाटतो. सोशल मीडियाचं जग खूप वाढतंय. सोशल मीडिया खूप जास्त आपला जीवनाचा भाग वाटतोय. ही गोष्ट एका अर्थी खरी पण आहे. पण एकीकडे वाढतं सोशल मीडियाचं आपला वेळ आणि आरोग्य, याविषयी काय सांगावं असं वाटेल? सोशल मीडिया तर बऱ्यापैकी आपण सगळे आहारी चाललेलो आहोत. तिथे कुठेतरी लिमिटेशन्स येणं हे खूप आवश्यक आहे. आणि सध्या बरेच रील किंवा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या दिसतात त्या आपण स्क्रोल करत राहतो आणि वेळ कसा निघून गेला हे कळतच नाही. त्यामुळे तासनतास त्याच्यावर जात आहेत. पण काही ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे किंवा काही काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे काही केसेस अशा आल्या आहेत की आम्हाला
खूप इरिटेशन होतं आहे, आमची चिडचिड होती, आम्हाला लो फील होतं आहे. मग जेव्हा आम्ही बरेच प्रश्न विचारतो तेव्हा असं कळतं की सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेली ही जनता आहे, जे लोक आलेत. मग त्यामध्ये काही यूथ आहे किंवा काही महिला आहेत किंवा काही थोड्या मोठ्या वयाच्या महिला आहेत. मग काही विचार करताना असं जाणवलं की मला काहीतरी इम्पॉर्टन्स मिळावं. माझ्याकडे कोणी बघत नाही, मला इम्पॉर्टन्स नाही आहे, घरात तेवढं कोणी विचारत नाही. मग अशा केसमध्ये या महिला मला जास्त जाताना जाणवलं. आणि त्यात पुढचं अजून एक म्हणजे ते एक मृगजळ आहे आणि त्या मृगजळाच्या मागे तुम्ही धावताय. म्हणजे सोशल मीडियाचे खोटे लाईक्स मिळवण्यासाठी किंवा कमेंट काहीतरी घेऊन तो खोटा आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही त्याच्या किती मागे जा, हा माझा सगळ्या महिलांना प्रश्न आहे. कारण माझ्याकडे ह्या अशा केसेस येतात काउन्सिलिंगसाठी किंवा असे बरेच जेव्हा काउन्सिलरशी डिस्कशन होतात तेव्हा त्यांचं पण व्ह्यूज हेच आहे की तुम्ही त्या खोट्या दुनियेच्या मागे सगळं खूप सांगू नका. खूप महिलांना अशी सवय, कारण आपण जे बघतो घरातली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करायची. व्हाय? हे आपल्यासाठी सेफ नाही. म्हणजे त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट किंवा काही काउन्सिलर किंवा खूप चांगले वेल विशर्स वेळोवेळी पोस्ट करत असतात की तुम्ही गावाला जाताय ते आधी पोस्ट करू नका, तुम्ही काही केलं आहे घरात वेगळं ते पोस्ट करू नका. कारण तिथे फक्त तुमचे फ्रेंड्स नाही आहेत बघणारे, तिथे तमाम पब्लिक आहे आणि प्रत्येक व्यक्ती चांगल्या व्ह्यूनीच बघेल असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेनी स्पेशली हे लक्षात ठेवा की आपण सोशल मीडियाला काय पोस्ट करतो आहे, आपण त्यांना काय मेसेज देतो आहे, आपण काय तिथे अजून दाखवतो आहे, ज्या गोष्टी आपल्याला पब्लिकमध्ये ओपन करायच्या नाही आहे. अशाही गोष्टी खूप वाढल्या आहेत. सो अशा गोष्टींच्या मागे न लागता तुम्ही अवेअरनेस किंवा तुमच्या आयुष्यात घडलेली चांगली घटना किंवा एखादी चांगला विषय ह्याच्यावर तुम्ही बोलणं जास्त आवश्यक आहे, जे इन्फॉर्मेटिव्ह असेल. कारण काही वेळा असं होतं आहे की मी खोट्या स्तुतीच्या मागे जाते आणि ती खोटी खोटी स्तुती मला आवडते. मग अशा वेळेला त्या महिलेला आनंद होतो, पण जेव्हा ती रिअल लाईफमध्ये जाते तेव्हा तिला कोणीच ओळखत नसतं आणि त्यात तिला दुःख होतं, त्याचं शॉक बसल्यासारखं होतं आणि मनस्थिती बिघडायला सुरुवात होते. माझ्याकडे एक जण अशी पण आली होती की मला लाईक्स नाही मिळते म्हणून मला लो फील होतं. काय गरज आहे? तुम्हाला स्वतः आपण आवडलो, आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण आवडलो की बास. म्हणजे मी प्रत्येकाला इन्स्टिट्यूटमध्ये हेच सांगते, आय लव्ह माय सेल्फ. प्रत्येकजण तुमच्या चांगल्याचा विचार नाही करणार आहे, आपल्या चांगल्याचा विचार आपल्या स्वतःलाच करणं आवश्यक आहे. तरच तुमचं मनस्वास्थ्य चांगलं राहणार आहे आणि हे प्रत्येकाने त्या विचार करूनच वागणं आत्ताच्या युगामध्ये आवश्यक आहे. खरं तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 8 मार्च अर्थातच आपला महिला दिन. खरं तर ताई, तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण. आणि आपण सगळेजण की आत्ताचा आपला सगळा पॉडकास्ट ऐकतोय, सगळं काही छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं योगा इन्स्टिट्यूट आत्ता सुरू करणं, त्यासाठीचा तो स्ट्रगल पिरियड आत्ता 24-25 वर्षासाठी. म्हणून तू जो पण काही आत्तापर्यंत अभ्यास केला त्यामध्ये काहीतरी चढ असणार, काहीतरी उतार असणार. खूप गोष्टी अशा असतील की नक्कीच तुला शिकण्यासारख्या, आम्हाला सांगण्यासारख्या नक्कीच आहे आणि तुला पण त्या शिकवणाऱ्या होत्या. त्यातून हे आपलं यश संपादन केलंस. त्याविषयी काय सांगावं असं वाटेल? कोणते उतार होते आणि ज्यातून तुला चढायची इच्छा झाली, काय सांगशील? 2002 12 जूनला मी योगा शिकवायला सुरुवात केली. मी स्वतः दुसरीपासनं करते योगासनांचा सराव. तेव्हा काही कळत नव्हतं, पण आईने क्लासला घेतलं, सुरू झालं, आवडायला लागलं आणि दुसरीपासनं मी योगासनं करायला सुरुवात केली. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला माझं MCOM आणि डिप्लोमा इन सॉफ्टवेअर होतं, पण मला त्याची एका जागी बसून काम करण्याची आवड नव्हती. माझं फील्ड स्पोर्ट्स असल्यामुळे मलखांब, योगा आणि ॲथलेटिक्स असे 8 स्पोर्ट्स मी खेळत होते. त्यामुळे मला पुढे स्पोर्ट्समध्येच काही करायचं होतं, पण हे माहीत नव्हतं की त्यासाठी नक्की काय शिकावं लागतं. तर माझं योगा शिकवायला मी सुरुवात केली. मग त्याच्या अनुषंगाने जे एज्युकेशन लागतं ते सगळं मी हळूहळू घेत गेले. एका व्यक्तीपासून जी सुरुवात केली आणि त्यानंतर जे आजपर्यंत लाखो लोकांना शिकवलं आहे, हा प्रवासात नक्कीच भरपूर स्ट्रगल आहे आणि अजूनही सुरू आहे. सो एका व्यक्तीपासून सुरुवात केली तेव्हा खूप लोकांनी असं वेड्यात काढलं की तुझं एज्युकेशन हे आहे
की तू सॉफ्टवेअरमध्ये केलं आहेस, तू MCOM आहेस, तर तू हे का करतेस? हे 60 नंतर करण्याचं, म्हणजे एका वयानंतर करण्याचं काम आहे. पण मी शिकले होते तर मला त्याचं महत्त्व जाणवत होतं की आपण जर आसनं केली ना तर आपण शारीरिक मानसिक खूप फिट राहतो. आपलं डोकं खूप छान काम करतं, मनावरचे कंट्रोल खूप वाढतात. त्यामुळे असं ठरवलं होतं की आपण हेच शिकवायचं. आणि अशी ज्ञानप्रबोधिनी शाळेने मला मनोज देवळेकर सरांनी पहिली अपॉर्च्युनिटी दिली क्रीडाकुलमध्ये की तू इथे शिकव. त्यांनी थोडं गाईड केलं की तू इथे जा आणि यातलं पुढचं तू शिकू शकतेस. आणि अशा पद्धतीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, एस व्यासा आणि अशा बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या संस्थांमध्ये मी योगाचं माझं एज्युकेशन पूर्ण केलं. अजूनही मी नवीन नवीन गोष्टी शिकते आहे. हळूहळू जेव्हा सुरू केलं तेव्हा कॉम्पिटिटिव्ह योगामध्ये सुद्धा सुरू केलं. सो माझी ज्ञानप्रबोधिनीतली पहिली 11 मुलं इंटरनॅशनल लेवलला मेडलिस्ट आहेत. त्यानंतर मग मोठ्यांचंही माझे क्लास सुरूच होते. इथे येणारे बरेच पेशंट होते की काही ना काहीतरी दुखतंय म्हणून ते माझ्याकडे येत आहेत आणि त्यांना छान रिझल्ट मिळतात. असे मला खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती भेटल्या की ज्यांच्यामुळे मला हुरूप येत गेला की मी शिकवलं पाहिजे. मग जशी एका लेवलला थोडी थोडी चढत गेली तसं तसं मला जाणवायला लागलं की नाही आवडत आहे काही लोकांना मी इथे क्लास घेणं, किंवा म्हणजे ते नॅचरल आहे, प्रत्येक महिलेला काही टॉर्चरिंग असतं. तशा पद्धतीने थोडंसं लेग पुलिंग करायला लोकांनी सुरुवात केली. पण आईबाबांचा चांगला सपोर्ट होता. तू कर, जे काय होईल ते. पैसे मिळवण्यापेक्षा तुला आनंद मिळवा, तर तुला समाधान मिळतंय, आनंद मिळतोय, कर, पैशाची काळजी करू नकोस. अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. अजून पुढे काही गेल्यावर काही लोकांनी मला थोडंसं कास्टवर नाही केलं की तुझं हे आहे म्हणून आम्ही तुला घेणार नाही वगैरे. सो काहीच गरज नव्हती की योगा हे सगळ्यांसाठीच आहे. तर अशा बाबतीत कधीही तुम्ही कास्टमध्ये आणणं हे म्हणजे गरजेचं नाही. योग सगळ्यांनी करावं, कोणाकडेही शिकावं. फक्त हे बघून घ्यावं कोण तुम्हाला शिकवते आणि किती परफेक्ट शिकवते, बास. हे माझं मत आहे. त्याच्यानंतर स्ट्रगल करताना अजून अशा बऱ्याच गोष्टी आल्या की पुढे पुढे जाते एखादी महिला, हे आवडत नाही. म्हणून प्रत्येक टप्प्यावर लेग पुलिंग प्रचंड प्रमाणात केलं गेलं. काही संस्थांची पदं आली माझ्याकडे, म्हणजे आपणहून आली, मी कधी मागितली नव्हतं पद कुठे. मग तिथे सुद्धा काही वेळा की हिला नाही घेतलं पाहिजे, इथे एक पुरुषच पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या. पण माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, माझ्या घरच्यांचा विश्वास आहे आणि ज्यांनी मला जबाबदाऱ्या दिल्या, ज्यांनी पदं दिली त्यांचाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणून मी या जबाबदाऱ्या उत्तम पार पडू शकले. प्रत्येक महिलेला जागोजागी पूल करण्याचा प्रयत्न होतोच आहे, फील्ड कुठलंही असू दे. पण त्यात तिने शांत मन ठेवून काम करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे गेल्या 24 वर्षात चांगल्या गोष्टी प्रचंड घडल्या, पण ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यातनं मी शिकत गेले. काय नाही वागायचं, किती प्रमाणात कोणाशी बोलायचं, असं नॅचरली या लोकांकडनं मी शिकत गेले. म्हणजे मला त्यांच्यावर आता राग नाही, द्वेष नाही, पण त्यांनी, ते माझे टीचर आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण समाजात कसं वागायचं हे या लोकांनी मला शिकवलं. त्यामुळे कोणीही लक्षात ठेवा, कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही प्रोफेशन स्टार्ट करताना स्ट्रगल हे प्रत्येकाला आहे, ते आयुष्यभर राहणार आहे. पण योगसारख्या फील्डमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली, कुठल्याही फील्डमध्ये असा, पण थोडा वेळ योग केलं तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम राहता आणि आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. जसं ताई तू म्हणतेस की या सगळ्या गोष्टीतून खूप जास्त शिकायला मिळालं, तर ही गोष्ट खरी आहे. अशा अनेक गोष्टींमधून खूप जास्त शिकत असतो. तसंच हा योगा शिकण्यासाठी माइंड आणि बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे याच्या आपल्या किती ब्रँचेस आहेत आणि कोणी कोणी कशी इन्क्वायरी केल्यानंतर काय काय फायदा होऊ शकतो शहरांनुसार? ओके. मेन जे आपलं सेंटर आहे ते सिंहगड रोडला राजाराम पुलाजवळ आहे, सिनेट बिल्डिंगमध्ये. तिथे सगळं मेन सेंटर आहे. दिवसभर तिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू असतात. कर्वेनगर बारजेमध्ये आहे, रावेतमध्ये आहे, प्राधिकरणात आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे. बऱ्याच शाळा कॉलेजेसना आपण योगा ट्रेनर्स देतो. त्यामुळे त्या शाळा कॉलेजमध्ये आपल्या सेंटरतर्फे योगा ॲक्टिव्हिटी चालतात. त्याचप्रमाणे आपण काही कॉलेजेसचा आणि शाळांचा योगाभ्यास बनवून देतो, म्हणजे जे क्रेडिट पॉईंटसाठी लागतात आजकाल, तर त्याचा अभ्यासक्रम मी स्वतः बनवते आणि असा तो बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये रन होतो. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन किंवा शिक्षण मंडळ, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस यांच्या अंतर्गतसुद्धा आपले बरेच काम सुरू आहे.
त्यानंतर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योगासन संस्था यांच्या अंतर्गत सुद्धा आपली बरीच कामं सुरू आहेत पुण्यामध्ये. माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणेचे लहान मुलांसाठी स्पेशल बॅचेस आहेत जे कॉम्पिटिटिव्ह योगा खेळतात. त्यानंतर बऱ्याच पेडियाट्रिककडनं आपल्याकडे लहान मुलं किंवा येतात की ज्यांना डायबेटीस आहे, जुवेनाईल डायबेटीस आहे, बालदमा आहे किंवा आजकालचा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ADHD. सो ह्याच्यावर मी काम करते स्वतः. त्याच्यानंतर काही स्पेशल किड्स आहेत, गॉड गिफ्टेड म्हणून आपण त्यांना, तर त्या मुलांसाठी सुद्धा आपल्या संस्थेमध्ये काम होतं. मी एकटी सगळीकडे पुरी पडू शकत नाही म्हणून 12 वर्षापूर्वी आपण डिप्लोमा सुरू केला, योगा टीचर ट्रेनिंग कोर्स. तो आपल्या इथे दर 6 महिन्याचा असतो आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे ट्रेनिंग वर्कशॉप्स असतात, सर्टिफिकेशन कोर्स असतात जे आपल्या मेन सेंटरला सगळे सुरू असतात. तर तुम्ही आपल्या सिंहगड रोड नक्की सिंहगड रोड ब्रांचला, सो ते पण तुम्ही एकदा नक्की बघा, सगळेजण आवडतील कारण योगाचे बरेच मॉडर्न टाईप्स आहेत ते आपण इन्क्लूड केलेले आहेत. नक्कीच. आता जसं ताईने सांगितलं, ताई खरंच खूप धन्यवाद. योगाचं प्रशिक्षण आपण सर्वजण नक्की घेऊयात. माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे इकडे आपण ताईला व्हिजिट नक्की करूयात. आपण योगा नक्की शिकूयात आणि आरोग्य उत्तम राहूया याच्यासाठी आपण काळजी घेऊया. अगदी आपण सहज असं म्हणतो की आपलं आरोग्य उत्तम तर सर्व काही उत्तम. तसंच आपल्या ताईने आत्ता केलेलं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना नक्कीच आपल्या सर्वांना फायदेशीर असणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या महिला दिन म्हणून आज आपण मनाली देव ताईशी आपण खूप जास्त मस्त गप्पा मारल्या. यासाठी खरंच ताईचे पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा. डिजिटॉक नेटवर्क हे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.